हॅलो मित्रांनो, आज आपण 30 एप्रिलचा इंडियन एक्सप्रेस बघूया. केंद्र सरकारने जसं घोषित केलं होतं की 1 मे पासून 18 वर्षांपेक्षा जास्त नागरिकांना कोरोना व्हॅक्सिन मिळेल. पण व्हॅक्सिनच्या कमतरतेमुळे स्टेट्सनी 18 वर्षांपेक्षा वरच्या नागरिकांना व्हॅक्सिन देण्यासाठी नकार दिला आहे. याचं मुख्य कारण जे व्हॅक्सिनचं मिसमॅनेजमेंट आहे ते आहे. आता व्हॅक्सिनची कमतरता देशात असताना 1 मे पासून सगळ्यांना व्हॅक्सिनेशन देण्याची घोषणा सरकारने केलीच कशी? यामागे बरेच कारणे आहेत. जसं पहिलं कारण हे हेडलाईन मॅनेजमेंट. जे सरकार सध्या कोरोनामध्ये जे लोकांमध्ये एक सरकारबद्दल रोष आहे, निराशा आहे आणि सरकार त्या मिसमॅनेजबद्दल जो आक्रोश आहे त्याला कुठेतरी कमी करण्यासाठी सरकारने असा निर्णय जाहीर केला की 1 तारखेपासून आम्ही 18 वर्षापेक्षा जास्त नागरिकांचं व्हॅक्सिनेशन करू. त्यांना माहिती होतं की देशामध्ये व्हॅक्सिनचा खूप मोठा तुटवडा आहे, तरी सुद्धा ही घोषणा करण्यात आली. आता हा देशात व्हॅक्सिनचा तुटवडा का आहे? यामागचे बरेच कारणे आहेत. त्यातलं पहिलं कारण म्हणजे पाश्चिमात्य देशांनी जेव्हा कोरोनाचा खूप प्रादुर्भाव मागच्या वर्षी झाला तेव्हाच व्हॅक्सिन मॅन्युफॅक्चरिंग कंपनीजमध्ये रिस्क इन्व्हेस्टमेंट केलं. हा रिस्क इन्व्हेस्टमेंट म्हणजे जेव्हा व्हॅक्सिनवर संशोधन सुरू होतं, रिसर्च अँड डेव्हलपमेंट स्टेजमध्ये व्हॅक्सिन्स होत्या, त्यांचं ट्रायल सुरू होतं, तेव्हाच पाश्चिमात्य देशांनी जसे US, UK यांनी या व्हॅक्सिन मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये खूप जास्त पैसे इन्व्हेस्ट केले आणि त्यांची प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढवली. पण भारत सरकारने असं काहीही केलं नाही. आता मागच्या आठवड्यात भारत सरकारने निर्णय घेतला की सेरम इन्स्टिट्यूटला 3000 कोटी देऊ आणि भारत बायोटेकला 1500 कोटी देऊ. पण आता ही वेळ खूप निघून गेली आहे. व्हॅक्सिनचं रिस्क इन्व्हेस्टमेंट समजा भारत देशाने केलं असतं तर कुठेतरी तुटवडा कमी झाला असता. अमेरिकेने हे रिस्क इन्व्हेस्टमेंट केलं आणि आता सध्या स्थितीमध्ये अमेरिकेकडे त्यांना जितकं व्हॅक्सिन्स लागतं आहे त्याच्या 5 पट जास्त व्हॅक्सिन्स अमेरिकन गव्हर्नमेंटने प्रोक्यूर केलं आहे आणि तिथे व्हॅक्सिनचा सरप्लस झाला आहे आणि तिथे जवळपास 50% जास्त लोकांनी व्हॅक्सिनचे डोस घेतले आहे. भारतात हा आकडा फक्त 6 ते 7% आहे. दुसरं व्हॅक्सिनचा जो तुटवडा आहे त्याला कारणीभूत असलेलं कारण म्हणजे जे भारत सरकारने व्हॅक्सिन एक्सपोर्ट करण्याचा जो निर्णय घेतला तो आहे. व्हॅक्सिन मैत्री या कार्यक्रमाअंतर्गत 80 देशांना व्हॅक्सिनचं एक्सपोर्ट केला गेलं. त्याच्यामध्ये 6.6 कोटी व्हॅक्सिनचे डोसेस हे बाहेरच्या देशांना एक्सपोर्ट केले गेले. आता इतक्या व्हॅक्सिनची कमतरता असताना हे व्हॅक्सिनचे एक्सपोर्ट का केले गेले हा एक खूप मोठा प्रश्न. तर जे सध्याचं जे स्थिती आहे की 1 मे पासून व्हॅक्सिनेशन होऊ शकणार नाही, तिच्या मागे कुठेतरी सरकारचं मिसमॅनेजमेंट आहे. आणि आता परिस्थिती अशी आहे की जे प्रायव्हेट जे व्हॅक्सिन मॅन्युफॅक्चरर्स आहेत जसं सेरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक यांनी व्हॅक्सिनचा पुरवठाच मार्केटमध्ये कमी केला आहे. कारण की त्यांना माहिती आहे की इन फ्युचरमध्ये आपण हे व्हॅक्सिन्स बाजारच्या भावाने विकू, मार्केट प्रिन्सिपलने विकू. म्हणून सध्या जे 45 वर्षांपेक्षा जास्त लोकांना व्हॅक्सिनेशनचा ड्राईव्ह सुरू आहे तिथे सुद्धा स्कॅरसिटी निर्माण झाली आहे. आणि ही स्कॅरसिटी आता लवकरात लवकर भारत सरकारने इंटरफेअर करून कमी करायला खूप गरज आहे. दुसरं आपण बघू जे बिहार, केरळ आणि तामिळनाडू, आसाम, पॉंडिचेरी या 5 राज्यांमध्ये जे इलेक्शन झाले त्याचा एक्झिट पोल आला आहे. आता एक्झिट पोल म्हणजे काय? एक्झिट पोल म्हणजे ज्या बरेच अशा संस्था असतात ज्या असे पोल्स कंडक्ट करतात. म्हणजे जेव्हा एखादा वोटर वोट देऊन त्याच्या पोलिंग स्टेशनच्या बाहेर येतो तेव्हाच त्याचं मत त्यांनी कुठलं वोट दिलं हे विचारलं जातं. असा प्रत्येक याच्यामध्ये एक सॅम्पल क्रिएट केला जातो आणि त्या सॅम्पलच्या आधारे कोणाला किती सीट्स मिळतील याचा अंदाज एक बांधला जातो. बरेचदा अंदाज हा खोटा ठरतो आणि बरेचदा खरा ठरतो. पण भारताची जी डेमोक्रेसी आहे ती इतकी व्हायब्रंट, इतकी डायव्हर्स आहे की कुठल्याही इलेक्शन पोलचं प्रेडिक्शन करणं हे खूप डिफिकल्ट आहे. कारण की भारत देशामध्ये जे व्होटिंग असतं हे आपला कास्ट, रिलिजन, जेंडर बायस अशा बऱ्याच फॅक्टर्स असतात. त्यामुळे एक्झिट पोलचे जे निकाल आहे बरेचदा चुकीचे पण ठरतात. तसं बघू जे आपल्या समाजामधले एलिट आहे म्हणजे खूप हायकोर्ट, सुप्रीम कोर्टचे जजेस, कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटीजचे हेड्स, मेंबर्स आणि टॉप ब्युरोक्रॅट्स यांना सुद्धा आता ज्या पॅन्डेमिकमध्ये जे ऑक्सिजन बेड्स आणि ICU यांची स्कॅरसिटी निर्माण झाली आहे. आता ही इतकी फ्रंटची न्यूज आहे असं का? कारण की हे जे समाजातले पॉवर एलिट्स आहे तेच जे सोसायटीमधलं मॅक्झिमम रिसोर्सेस आहे
ते ऑगमेंट करतात. म्हणजे जे मॅक्झिमम समाजातलं जे रिसोर्सेस आहे हे यांच्याकडे चाललं जातं आणि जे मासेस आहे म्हणजे पॉवरलेस एलिमेंट्स आहे सोसायटीचे, त्यांच्यासाठी कुठलेही रिसोर्सेस उरत नाही. त्याच्यामुळे आता अशी न्यूज आली आहे की हे जे पॉवरफुल सोसायटी मधले जे एलिमेंट्स आहे त्यांना सुद्धा या कोरोनाचा फटका बसतो आहे. आता आपण बघू की जे कोरोनाची जी दुसरी लाट आहे ही बिहारमध्ये खूप जास्त प्रमाणात पसरत आहे. दर दिवसाला तिथे 17,000 पेक्षा जास्त ऍक्टिव्ह केसेस यायला लागले आहेत आणि सरकारची काळजी आहे की ही जी दुसरी लाट आहे ही आता रुरल म्हणजे ग्रामीण भागात सुद्धा पसरायला लागली आहे. कोरोनाची लाट ग्रामीण भागात पसरली तर अशा ठिकाणी जिथे हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर बिलकुलच एक्झिस्ट करत नाही तिथे खूप जास्त प्रमाणात मृत्यू होऊ शकतात. हा असंच कोरोनाची लाट ही महाराष्ट्राच्या सुद्धा ग्रामीण भागात पसरली आणि त्याच्यामुळे जो मृतकांचा आकडा आहे खूप जास्त वाढला. तर आता हे सरकारसमोर खूप मोठं चॅलेंज आहे की हे जी लाट आहे याला फक्त शहरी भागामध्येच रिस्ट्रिक्ट ठेवायला सरकार प्रयत्न करेल, पण पुढे बघू. दिल्लीमध्ये खूप जास्त प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. इथलं सरकारचं म्हणणं आहे की त्यांना 1000 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे, पण तिथे फक्त 300-350 मेट्रिक टनचा ऑक्सिजनचा सप्लाय होतो. त्याच्यामुळे ठिकठिकाणी हॉस्पिटलमध्ये गर्दी दिसत आहे. ऑक्सिजनसाठी लोकांची जो स्ट्रगल आहे तो दिसतो आहे आणि देशात अशा बऱ्याच ठिकाणी अशा न्यूज येतात आहे की सरकार कोरोनात मृतकांची संख्या लपवत आहे. स्पेशली यूपी आणि दिल्लीमध्ये हा संख्या खूप जास्त असून सरकार जितके डिक्लेअर करत आहे तो आकडा खूप कमी आहे, कारण की कुठेतरी सरकारला आपलं अपयश सुद्धा लपवायचं आहे. असे दिल्लीमधून अशा खूप न्यूज येतात आहे की तिथे बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये खूप जास्त प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे आणि सिच्युएशन खूपच गंभीर आहे आणि अशा हॉस्पिटलला समजा वेळेतच ऑक्सिजन मिळालं नाही तर मृतकांची संख्या अजूनही वाढू शकतो. तर आता मी जे याबद्दल सांगितलं की तिथे ऑक्सिजनची गरज 1000 मेट्रिक टन आहे आणि फक्त 300 ते 350 मेट्रिक टनचाच ऑक्सिजनचा पुरवठा तिथे होतो आहे. आता आज आपण बघू की जे सिखांचे 9वे गुरु होते गुरु तेज बहादूर साहिब यांचा आज 400वा प्रकाश पूरब आहे. आता सिख हे जे धर्म आहे या धर्माची स्थापना गुरु नानक यांनी केली होती. गुरु नानक हे सिखांचे पहिले गुरु होते. त्यानंतर दुसरे गुरु गुरु अंगद होते. त्यानंतर तिसरे गुरु अमरदास, चौथे गुरु रामदास, पाचवे गुरु अर्जन, सहावे गुरु हरगोबिंद दास हे होते, सातवे गुरु हरकिशन, नववे गुरु तेज बहादूर, 10वे गुरु गुरु गोबिंद सिंग आणि 11वे गुरु ज्याला गुरु ग्रंथ साहिब जे शीख लोकांचा धार्मिक ग्रंथ आहे त्याला आता जे गुरुची जी ही प्रथा आहे त्याला असं हे 11वे जे ज्यांना शीख लोक गुरु समजतात ते गुरु ग्रंथ साहेब त्यांचा जो ग्रंथ आहे त्यांना गुरुची उपाधी दिली आहे. आता हे जे 9वे गुरु होते गुरु तेज बहादूर यांनी जे मुघलांच्या विरुद्ध खूप मोठा लढा दिला. ते काश्मीरी हिंदूंसाठी जे लढत होते त्याच्यामध्ये मुघलांनी त्यांचा बिहेड केलं म्हणजे जो शिरसंधार केला. आता दिल्लीमध्ये जे गुरुद्वारा सीसगंज साहेब आहे जे चांदणी चौक मध्ये आहे तिथे त्यांचं शिरसंधान म्हणजे बिहेड त्यांना केलं होतं आणि त्यांचं अंतिम संस्कार हे गुरुद्वारा रक्षागंज साहिब मध्ये केला गेला. गुरु तेज बहादूर हे जे सिखांचे गुरु हरगोबिंद सिंग जे होते जे की 6वे गुरु होते त्यांचे सगळ्यात लहान मुलगा होता. त्यांना मग 9वा गुरु त्यांना बनवला गेला. आता कुठली पण जेव्हा अशी आपण बातमी किंवा ऍडव्हर्टाईज पाहतो न्यूजपेपरमध्ये तर त्याच्याबद्दलची हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडचा आपण अभ्यास इंटरनेटवरून करायला पाहिजे. बरेचसे इंटरनेटचे सोर्सेस आहेत जसं विकिपीडिया, तिथून आपण असा ऐतिहासिक महापुरुष यांचा आपण अभ्यास करू शकतो. आता जे जागतिक मध्ये प्रेसमध्ये आणि स्पेशली वेस्टर्न कंट्रीजमध्ये असं नरेटिव्ह तयार होत आहे की भारत सरकार पॅन्डेमिकला सांभाळण्यासाठी कुठेतरी फेल गेली आहे. बरेचसे जे इंटरनॅशनल न्यूजपेपर्स आहेत जसे न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट इथे बातम्या येतात आहे की भारत पूर्ण इल आहे. इंडिया इज इन द स्टेट ऑफ इलनेस.
देयर इज अ कॅटॅस्ट्रॉफ इन इंडिया, आणि सरकार फेल झाली आहे हे कॅटॅस्ट्रॉफ थांबवण्यासाठी. तर आपला जे एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर आहे जयशंकर, ते असे म्हणतात की हे जे वन साइडेड नरेटिव्ह आहे त्याला काउंटर करण्यासाठी जे भारताचे डिप्लोमॅट्स आहे त्यांनी या स्टोरीची दुसरी बाजू सुद्धा सांगितली पाहिजे की किती जास्त प्रमाणात व्हॅक्सिनेशन होत आहे, ऑक्सिजन कसं भारत सरकार लोकांना देत आहे. तर हे जे मीडियाचं परसेप्शन आहे जागतिक लेवलवर जे भारताबद्दल ते चेंज करण्याचं आवाहन जयशंकर यांनी केलं आहे. पीएम मोदी यांनी जे आर्मी या पॅन्डेमिक मध्ये कशी मदत करू शकते याचा रिव्ह्यू घेतला. आता सगळ्यात महत्वाचं आर्मीत जर सध्याच्या याच्यामध्ये काम करू शकत असेल तर ते आहे लॉजिस्टिक मध्ये. म्हणजे जे ऑक्सिजन सप्लाय देशभरामध्ये कमी पडतो आहे आणि इंडस्ट्रियल ऑक्सिजनचा जो यूज मेडिकल साठी होतो आहे त्याच्या सप्लायसाठी गव्हर्नमेंटने आर्मीची लॉजिस्टिक विंग जी आहे त्याचा मदत घेतली पाहिजे, कारण की त्याच्यामध्ये त्याची एक्सपर्टीज असते. पीएम किसान ही जी योजना आहे त्या योजनेअंतर्गत जे स्मॉल आणि मार्जिनल फार्मर्स आहे, म्हणजे ज्यांच्याकडे शेती ही 2 एकर पेक्षा कमी आहे, अशा लोकांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करून फंड्स त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्याची ही जी योजना आहे. त्याच्यामध्ये 9 कोटी फार्म हाऊसहोल्ड्स म्हणजे असे हाऊसहोल्ड्स आहे ज्यांना या पीएम किसानचा लाभ होतो. पीएम किसानचा फुल फॉर्म प्रधानमंत्री किसान सन्मान निधी हा आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी एका कुटुंबाला सरकार वर्षाला 6,000 रुपये देतं आणि 3 इन्स्टॉलमेंट म्हणजे वर्षाला 2,000 अशा 3 इन्स्टॉलमेंट मध्ये एकूण वर्षाला 6,000 सरकार त्यांच्या अकाउंटमध्ये टाकते. इरिस्पेक्टिव्ह ऑफ त्यांना किती उत्पन्न मिळालं किती नाही उत्पन्न मिळालं तरी पण इरिस्पेक्टिव्ह ऑफ त्यांचं उत्पन्न सरकार हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्यांच्या अकाउंटमध्ये करते. अशा अकाउंट जेव्हा ट्रान्सफर होतं तेव्हा जे शेतकरी खूप डिस्ट्रेसमध्ये आहे किंवा ज्यांना अर्जंटली पैशाची गरज आहे त्यांना लोकल जे सावकार असतात किंवा जे अशा गरजेच्या वेळेस शेतकऱ्यांचे एक्सप्लॉइट करतात त्यांच्याकडून माल खरेदी करून घेतात स्वस्त्यामध्ये आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होतं, ते कुठेतरी आपण थांबवू शकतो. म्हणून ही जी पीएम किसानची योजना आहे खूप फायद्याची आहे आणि बरेचसे ऍग्रिकल्चर एक्सपर्ट म्हणतात की हा निधी इन फ्युचरमध्ये वाढवला सुद्धा पाहिजे. जे अजून एक न्यूज आहे, जे नृपेंद्र मिश्रा जे प्राईम मिनिस्टरचे प्रिन्सिपल सेक्रेटरी होते त्यांना ऑर्डर ऑफ रायझिंग सन गोल्ड अँड सिल्वर स्टार हा पुरस्कार जापान सरकारने दिला. हा पुरस्कार भारत आणि जापान संबंधांमध्ये जे लोक हा संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करतात त्यांना दिला जातो. तर एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं की ऑर्डर ऑफ रायझिंग सन गोल्ड अँड सिल्वर स्टार हा पुरस्कार कुठलं सरकार देतं. सुहास पळशीकरांचं असं मत आहे की जे मागच्या 15 महिन्यांपासून जे पॅन्डेमिक सुरू आहे तिथे भारत सरकार कसं फेल झालं आहे. सुहास पळशीकर म्हणतात की जेव्हा पॅन्डेमिक आलं होतं इनिशियल स्टेजला तेव्हा जे सेंट्रल गव्हर्नमेंटनी स्टेट गव्हर्नमेंटचं मत आपल्या कन्सिडरेशन मध्ये घेतलं नाही आणि युनिलॅटरली पूर्ण देशामध्ये लॉकडाऊन लावला. त्याच्यानंतर देशामध्ये खूप हाहाकार माजला, मायग्रेशन खूप जास्त प्रमाणात झाले आणि जेव्हा ही दुसरी लाट आली तेव्हा अचानक जे केंद्र सरकार या पॅन्डेमिक पासून पॅन्डेमिकच्या मॅनेजमेंटमध्ये एक मागचं पाऊल घेतलं आहे. म्हणजे त्यांनी जे काम करायला पाहिजे होतं जे सेकंड वेव्हच्या वेळेवर ते केंद्र सरकार करत नाहीये. त्यांनी आपली रिस्पॉन्सिबिलिटी सोडून दिली. ॲब्डिकेशन ऑफ द रिस्पॉन्सिबिलिटी ड्युरिंग द सेकंड पॅन्डेमिक असं सुहास पळशीकरांनी अनालिसिस केलं आहे. आणि जेव्हा दुसरी लाट आली तेव्हा केंद्र सरकारने सगळी जबाबदारी ही स्टेट्स गव्हर्नमेंटवर टाकून दिली. याचं एक उदाहरण म्हणजे व्हॅक्सिनचं जे प्रोक्युरमेंट आणि डिस्ट्रीब्युशन आहे याची सुद्धा जबाबदारी केंद्र सरकारने राज्य सरकारवर टाकली. म्हणजे असे बरेच हेल्थ एक्सपर्ट म्हणायचे की केंद्र सरकारने जे व्हॅक्सिन्स आहे प्रोक्यूर केले पाहिजे आणि स्टेटला त्यांच्या गरजेनुसार डिस्ट्रीब्यूट केले पाहिजे. पण केंद्र सरकारने जेव्हा दुसरी लाट आली तेव्हा 50% जे व्हॅक्सिन होते ते स्टेट गव्हर्नमेंटला डायरेक्टली विकत घ्यायला लावले. आणि दुसरं म्हणजे जे लॉकडाऊन लावण्याची जी घटना आहे, कोणी कुठे लॉकडाऊन लावायचं हे सुद्धा अधिकार पूर्ण स्टेट गव्हर्नमेंटला दिले. एका बाजूला हे बरं जरी होतं तरी दुसऱ्या बाजूला जी केंद्र सरकारची जबाबदारी आहे तिथे केंद्र सरकार कुठेतरी फेल होत आहे हे सुद्धा दिसत आहे. म्हणजे फॉर इन्स्टन्स आता युपी सरकारमध्ये
असं बरंच दिसत आहे की ते इतकं पॅन्डेमिक, मृतकांची संख्या वाढत असताना सुद्धा तिथले राज्य सरकार आहे हे ऍक्सेप्ट करायलाच तयार नाही की तिथे किती लोक मरत आहेत. तर अशा राज्यांमध्ये कशी हे पॅन्डेमिक थांबवायचं याची जबाबदारी केंद्र सरकारची होती, पण त्यांनी ती जबाबदारी पूर्ण केली नाही. तर आता हे सध्या मिसमॅनेजमेंट सुरू आहे, त्याचं जबाबदार सुहास पळशीकर केंद्र सरकारलाच मानतात. आपण एक इकॉनॉमीच्या रिलेटेड एक न्यूज बघू की जे सध्याचं पॅन्डेमिकमुळे जी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी थांबली, ती इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी वाढवण्यासाठी केंद्राने राज्य सरकारला त्यांच्या बजेटच्या 5% पर्यंत बॉरो करण्याची परमिशन दिली होती. याआधी त्यांच्या बजेटच्या त्यांच्या स्टेट GDPच्या फक्त 3% पर्यंत ती बॉरोइंग कॅपॅसिटी होती. आता जे स्टेट गव्हर्नमेंट बॉरो का करेल? समजा स्टेट गव्हर्नमेंटने बॉरो हे पैसे केले तर ते जास्त स्पेंड करू शकतील. स्पेंड केले तर इकॉनॉमीला चालना मिळेल, आणि इकॉनॉमीला चालना मिळाली तर जे लोकांच्या हातात जास्त पैसे जातील, आणि जेव्हा लोकांच्या हातात जास्त पैसे जातील तेव्हा ते जास्त स्पेंड करतील, आणि जेव्हा लोक स्पेंड करतील तेव्हा इकॉनॉमीला चालना मिळेल आणि इकॉनॉमी पुन्हा पूर्वपदावर येईल. असं करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारना परमिशन दिली होती की ते त्यांच्या स्टेट डोमेस्टिक प्रोडक्टच्या 5% पर्यंत बॉरो करू शकतील. परंतु असं असून सुद्धा जे 13 मोठे राज्य आहेत, त्याच्यामध्ये महाराष्ट्र, UP, राजस्थान सारखे मोठे राज्य आहे, त्यांनी आपल्या स्टेट GDPच्या फक्त 3.3% बॉरो केले आणि त्याहीपेक्षा कमी स्पेंड केले. तर महाराष्ट्राचा आकडा पकडला तर त्यांनी त्यांचं 2021-22 मध्ये फिस्कल डिफिसिट हे 2.2% होतं, जेव्हा की केंद्र सरकारने 5% पर्यंत फिस्कल डेफिसिट मेंटेन करण्याचं परमिशन स्टेट गव्हर्नमेंटला दिली होती. आता असं स्टेट गव्हर्नमेंट का करत आहे? स्टेट गव्हर्नमेंट आपल्या जे बॉरोईंग कॅपॅसिटीपेक्षा पण कमी खर्च का करतो आहे? कारण याचं मुख्य कारण म्हणजे जेव्हा स्टेट गव्हर्नमेंट अशा खूप जास्त प्रमाणावर बॉरोईंग करून खर्च करते तेव्हा त्यांना फ्युचरमध्ये खर्च करण्याची त्यांची कॅपॅसिटी ही कमी होते. हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे की स्टेट गव्हर्नमेंट सध्या खर्च का नाही करत आहे, कारण की त्यांना पुढचे येणारे काही वर्षांमध्ये त्यांचं असं प्रिडिक्शन आहे की तेव्हा जास्त खर्च करावे लागू शकतात, कारण की आता जो केलेला खर्च आहे हा मोस्टली हेल्थ आणि इन्फ्रास्ट्रक्चरवरच जास्त होईल, आणि स्टेट गव्हर्नमेंटला हा खर्च जे कॅपिटल एक्सपेंडिचर आहे तिथे करायचा आहे. म्हणून स्टेट गव्हर्नमेंट सध्या कमीत कमी खर्च करत आहे. पण असं कमी खर्च केल्यामुळे जे हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते राज्यांमध्ये खूप वीक आहे. त्याच्यामुळे जो सेकंड जी वेव्ह आली त्याच्यामध्ये राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला, बेडचा तुटवडा निर्माण झाला. हा जर सरकारने खर्च मागच्या 1 वर्षात खूप केला असता तर असं इतकी वाईट अवस्था आपल्या हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर नसती झाली. आता म्यानमारची न्यूज बघूया. म्यानमारमध्ये जे आर्मीचा रूल आला आहे त्यांनी जवळपास 750 लोकांना तिथे कत्तली केला, आणि म्यानमारमध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी आशियान आणि बरेचसे जे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे ते खूप जास्त प्रमाणात प्रयत्न करत आहेत. हे जे मिलिटरी रूल आलं त्याचा फटका हा भारताला सुद्धा बसतो आहे, कारण की जे भारताला लागून असलेले बॉर्डर स्टेट्स त्यांचे बॉर्डर स्टेट्स आहे, आणि भारतातले जसे नागालँड, मिझोराम येथे खूप जास्त प्रमाणात जे एथनिक मायनॉरिटीज ग्रुप आहे त्यांना एक ऑटोनॉमी पाहिजे आहे त्या एरियामध्ये. आतापर्यंत जेव्हा म्यानमारमध्ये आंग सान सू की यांच्या नेतृत्वामध्ये खाली डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंट होतं, त्या डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंट या एथनिक मायनॉरिटीज ग्रुप सोबत निगोशिएशन करत होतं ॲग्रीमेंट करण्यासाठी की तुम्हाला थोड्या प्रमाणात आम्ही ऑटोनॉमी देऊ, तुम्हाला जास्त सुविधा देऊ. पण जेव्हा इथे मिलिटरी रूल आलं त्यांनी असं कुठल्याही डायलॉग साठी नकार दिला, आणि त्यामुळे जे प्रो डेमोक्रॅटिक प्रोटेस्ट होतात आहे तिथे हे एथनिक मायनॉरिटीज ग्रुप या प्रो डेमोक्रॅटिक प्रोटेस्टमध्ये भाग घेतात आहे. तर जेव्हा तिथलं मिलिटरी रूल ह्या एथनिक मायनॉरिटीजवर हल्ला करतं तेव्हा हे जे मायनॉरिटी ग्रुप आहे हे भारतात येतात, म्हणजे भारताच्या बाउंड्रीजमध्ये
बाउंड्री क्रॉस करून भारतात येतात. असे खूप सारे ग्रुप हे मिझोराममध्ये आले आहे. त्याच्यामुळे भारतात येणाऱ्या अशा निर्वासितांची संख्या वाढते आणि भारतात शांत लॉ अँड ऑर्डरचा इश्यू तयार होतो. त्याच्यामुळे आपल्या म्यानमारमध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी भारत गव्हर्नमेंट सुद्धा पुढाकार घ्यावा असे फॉरेन पॉलिसी एक्सपर्ट्स म्हणतात आहे. अमेरिकेतल्या मायकल कॉलिन यांचं निधन झालं. आता तुम्हाला माहितीच असेल की जे अपोलो 11 स्पेसक्राफ्ट होतं, जे स्पेसक्राफ्ट सगळ्यात पहिले अमेरिकेचं जे लँड मूनवर जे सगळ्यात पहिल्या स्पेसक्राफ्टने जे लँडिंग केलं होतं त्याचं नाव अपोलो 11 होतं. त्यांनी 1969 मध्ये चंद्रावर जे मनुष्याने पहिलं पाऊल ठेवलं ते नील आर्मस्ट्रॉंग आणि बज ॲड्रिन हे अपोलो 11 स्पेसक्राफ्टनी चंद्रावर गेले होते. जेव्हा हे दोघं जण चंद्रावर चालत होते, पहिलं पाऊल ठेवत होते, तेव्हा त्या स्पेसक्राफ्टमध्ये अजून तिसरे व्यक्ती सुद्धा होते. त्यांचं नाव होतं मायकल कोलिन. मायकल कोलिन कधीही चंद्रावर पाऊल त्यांनी ठेवलं नाही, कारण की जेव्हा हे दोघं चंद्रावर फिरत होते तेव्हा मायकल कोलिन जे चंद्राच्या भोवती हे जे स्पेसक्राफ्ट चक्कर मारत होतं त्या चक्कर मारणाऱ्या एअरक्राफ्टचे पायलट हे मायकल कोलिन होते. आणि जेव्हा या नील आर्मस्ट्रॉंग आणि बज ॲड्रिननी चंद्रावरून पुन्हा उडान घेतली तेव्हा ते त्यांचं जे फ्लाईट आहे हे जे मायकल कोलिन जे जहाज त्याला ते स्पेसक्राफ्ट चंद्राच्या भोवती गोल गोल फिरत होतं त्याला अटॅच झालं आणि हे तिघ जण पुन्हा जगात पृथ्वीवर वापस आले. त्यामुळे जरी इतिहास मायकल कोलिनची नोंद घेत नाही तरी असं म्हटलं जातं की जितके महत्वाचं काम नील आर्मस्ट्रॉंग आणि बज ॲड्रिननी केलं आहे तितक्याच महत्वाचं काम मायकल कोलिननी सुद्धा केलं आहे. हे तिघच जण होते जे सगळ्यात पहिले चंद्राच्या इतक्या जवळ पोहोचले. तर हे हेल्थ एक्सपर्ट असे म्हणतात आहे की जे पॅन्डेमिक आहे त्याचा सगळ्यात जो मेंटल जे हेल्थ रिलेटेड जो सगळ्यात जास्त फटका आहे हा लहान मुलांना आणि यंग पॉप्युलेशनला सगळ्यात जास्त झाला आहे. भारतातलं जे हेल्थ जे एक्सपेंडिचर आहे 1.2% आहे त्यांच्या भारत देशाच्या GDPच्या तुलनेमध्ये, आणि त्या 1.2 इतक्या कमी हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मधलं सुद्धा फक्त 0.05% जे स्पेंडिंग आहे हे मेंटल हेल्थ कडे केलं जातं. याच्यावरून दिसते की किती कमी प्रमाणात भारत सरकार हे मेंटल हेल्थवर पैसे खर्च करतं. आता हे जे पॅन्डेमिक आलं त्याच्यामुळे लहान मुलांना सगळ्यात जास्त त्रास झाला, कारण की जे लहान वयात 25 वर्षापेक्षा कमी वयाचे जे मुलं असतात त्यांची जी मानसिक जडणघडण असते ती पूर्ण विकसित झाली नसते. त्याच्यामुळे त्यांना असं बंदिस्त जे जीवन सध्या आपण आयसोलेशन मध्ये जगतो आहे त्याचा सगळ्यात जास्त फटका हा लहान मुलांनाच बसतो. त्यामुळे जे सुसाइड्स, डिप्रेशन त्याच्या घटना मॅक्झिमम घडत आहे हे या 18 ते 25 वयोगटामध्ये सगळ्यात जास्त बघायला मिळतात आहे. तेव्हा सरकारने अशी स्पेशल पॉलिसी या वयातल्या मुलांसाठी करायला पाहिजे असे हे हेल्थ एक्सपर्ट म्हणतात. आता आपण बघू की जे इतक्या जास्त प्रमाणात कोविडची संख्या वाढत आहे तरीही जे स्टॉक मार्केट आहे वर का जात आहे, आणि जे सध्याची जी इकॉनॉमी आहे इतकी जास्त स्लो झाली आहे. मागेच आपण बघितलं की इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन हे निगेटिव्ह टेरिटरी मध्ये गेलं, तरी जे सेन्सेक्स आहे ते इतकं वर का जात आहे. हे जे एक्सपर्ट आहे ते म्हणतात की जे म्हणजे मार्केट असतं ते बरेचदा इकॉनॉमीशी त्यांचा काही रिलेशन नसतो, कारण जे मार्केट असतं ते पुढच्या 2 महिन्यानंतर कशी स्थिती असणार आहे त्याचा अंदाज घेऊन आज वर खाली होतं. मार्केटला अशी आशा आहे की सध्या जे भारत सरकार व्हॅक्सिनेशन खूप जास्त प्रमाणात करत आहे, आणि दुसरं म्हणजे भारत सरकारने जो नॅशनल वाईड लॉकडाऊनचा डिसिजन न लावण्याचा जो डिसिजन घेतला आहे त्याच्यामुळे मार्केटला होप आहे की पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये स्थिती ही सामान्य होईल आणि जी डिमांड आहे ती पुन्हा वाढेल. म्हणून सध्याच्या इतकं जास्त प्रमाणात कोविडचे मृत्यू होत असून सुद्धा मार्केट हे पॉझिटिव्ह टेरिटरी म्हणजे वरवरच जात आहे. मागच्या 5 ते 6 दिवसांमध्ये मार्केटनी 3.9% ची ग्रोथ केली, म्हणजे 1800 पॉइंट्सनी मार्केट वर गेलं. आता याच्यामध्ये बरेच फॅक्टर्स असतात, जसं हे मार्केट वर जाईल की नाही याच्यामध्ये मोठा जो रोल असतो तो फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टरचा असतो. जितके फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर इंडियन मार्केटमध्ये
लिक्विडिटी इंजेक्ट करतील, म्हणजे पैसे इन्व्हेस्ट करतील, तितकं जे स्टॉक मध्ये डिमांड वाढते आणि डिमांड वाढलं तर हे स्टॉक एक्सचेंज मध्ये जे सेन्सेक्सची जी किमती आहे त्या वर जातात आणि आपल्याला मार्केट वर जाताना दिसतं. सध्याच्या स्थितीमध्ये फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सचं जे इन्व्हेस्टमेंट आहे ते भारतात आउटफ्लो जास्त होताना दिसतंय, म्हणजे इनफ्लो कमी आणि आउटफ्लो होताना जास्त दिसत आहे, तरी मार्केट वर का जात आहे. त्याचं एक मुख्य कारण आहे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. आता डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर यामध्ये म्युच्युअल फंड आणि इन्शुरन्स कंपनी येतात. सध्या जे रिटेल इन्व्हेस्टर आहे हे मॅक्झिमम प्रमाणामध्ये म्युच्युअल फंड आणि इन्शुरन्स मध्ये लोक इन्व्हेस्ट करतात आहे. त्याच्यामुळे म्युच्युअल फंड आणि इन्शुरन्स जे कंपनीज आहे त्यांच्याकडे खूप सरप्लस अमाऊंट झाला आहे. आता हे जी सरप्लस अमाऊंट असतं ते डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आपल्या स्टॉक एक्सचेंज मध्ये इन्व्हेस्ट करत आहे, त्याच्यामुळे स्टॉकची डिमांड वाढली आहे. याचा एक आकडा म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सनी मागच्या काही महिन्यांमध्ये जवळपास 11,000 करोड 9,000 करोडची इन्व्हेस्टमेंट केली आहे. आणि पहिल्यांदा असं झालं आहे की डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर हे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर पेक्षा जास्त प्रमाणामध्ये इंडियन इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करतात आहे. हे सुद्धा एक कारण आहे की जे सध्याचं मार्केट आहे हे का इतकं वर जात आहे. जो बिडन यांनी एक असं वक्तव्य केलं आहे की ते अमेरिका इंडो पॅसिफिक झोनमध्ये खूप स्ट्रॉंग आपला मिलिटरी प्रेझेन्स दाखवेल. हे खूप महत्वाचं वक्तव्य आहे, कारण की याआधी प्रेसिडेंट ट्रम्प होते, त्यांची पॉलिसी होती अमेरिका फर्स्ट. पण आता यांनी डिक्लेअर केलं आहे की अमेरिका इज रायझिंग अन्यू, म्हणजे जे ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशननी अमेरिकेचा जे ग्लोबल रोल होता त्याच्यापासून कुठेतरी एक मागचं पाऊल घेतलं होतं की आता अमेरिका ग्लोबल याच्यामध्ये इश्यूज मध्ये जास्त इन्व्हॉल्व्ह होणार नाही. पण आता हे जे नवीन ऍडमिनिस्ट्रेशन आलं आहे ते म्हणतात आहे की अमेरिका हे ऍटलिस्ट इंडो पॅसिफिक मध्ये खूप जास्त ऍक्टिव्ह प्रमाणात पार्टिसिपेट करेल. म्हणूनच जे क्वाड ही जी संस्था आहे म्हणजे रिजनल म्हणजे ग्रुपिंग आहे त्याच्यामध्ये अमेरिका खूप जास्त पार्टिसिपेट करत आहे. क्वाड मध्ये इंडियाचा सुद्धा सहभाग आहे. त्याच्यामध्ये जापान, इंडिया, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका हे 4 देश आहेत. क्वाडला आपला इंडो पॅसिफिकचं नाटो सुद्धा म्हटलं जातं. ज्याप्रमाणे नेटो आपल्या युरोपमध्ये एक कॉमन सिक्युरिटी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतं, तसंच आता US चे जे मिलिटरी ऑर्गनायझेशन्स आहे हे इंडो पॅसिफिक झोन मध्ये सुद्धा असतील असं बायडन म्हणतात. अजून एक इकॉनॉमीच्या रिलेटेड आपण न्यूज बघू की जे कंपन्या आहेत त्यांनी असं गव्हर्नमेंटला परमिशन मागितली आहे की जे CSR जे स्पेंडिंग करतात ते व्हॅक्सिनेशन आणि त्यांच्या स्टाफच्या वेलफेअरसाठी जे पैसे खर्च करतील त्याला CSR मध्ये धरलं जावं. तर हे CSR काय आहे? CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. 2013च्या कंपनी ऍक्ट मध्ये भारत सरकारने CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी याला कंपल्सरी स्पेंड करण्याचे तरतुदी केल्या. त्याच्यामध्ये असं आहे की ज्या कंपनीचं मिनिमम नेट वर्थ हे 500 करोड आहे किंवा त्याचं टर्न ओव्हर हे 1000 करोड आहे किंवा जे कंपनी नेट प्रॉफिट दरवर्षी 5 करोडपेक्षा जास्त करतं त्यांना त्यांच्या प्रॉफिटच्या 2% हे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये खर्च करावे लागतील. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे हे जे कॉर्पोरेट्स आहे मोठे ते आपल्या समाजातलेच रिसोर्सेस वापरतात. म्हणजे जे रिसोर्सेस हे समाजाचे आहे म्हणजे जसे नॅचरल रिसोर्सेस जे पूर्ण समाजाला बिलॉंग करतात तेच हे कॉर्पोरेट वापरतात. इथली जमीन वापरतात, इथल्या लोकांकडूनच काम करून घेतात. तर त्यांनी कमवलेलं काहीतरी एक पार्ट हे त्या सोसायटीला वापस दिलं पाहिजे. या आयडियोलॉजी मधून या फिलॉसॉफी मधून हे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ही आयडिया जनरेट झाली आहे. तर आता हे इंडस्ट्रीवाले जे म्हणतात आहे की जे आम्ही आमच्या स्टाफला जे व्हॅक्सिन्स देऊ त्याला CSR मध्ये धरलं जावं. धन्यवाद.